तर नमस्कार दिनेशजी सर. तर आपणास कुस्ती विषयाबद्दल आवड कशी काय निर्माण झाली? कुस्ती हा खेळ महाराष्ट्राचा एक पारंपरिक खेळ आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये माझे आजोबा, पणजोबा, माझे वडील, मोठे भाऊ असा घराण्यामध्ये तो परंपरेने खेळला जात आहे. लहान वयापासूनच घरामध्ये सगळं कुस्तीमय वातावरण असल्यामुळं कळत नकळत मी अभ्यासाबरोबर कुस्तीकडे ओढला गेलो. तर त्याच्यानंतर आदरणीय बाळासाहेब लांडगे सर यांची ओळख व मार्गदर्शन आपणास कसे लाभले? मी आळंदीमध्ये ज्या वेळेला लहान मुलांना कुस्ती शिकवत होतो त्यावेळेला एका कार्यक्रमाप्रसंगी बाळासाहेब लांडगे सर आळंदीमध्ये आलेले होते आणि ते तसेच फिरत फिरत व्यायामशाळेकडे आले की आळंदीमध्ये कुठं नवीन संकुल सुरू झालंय आणि लहान मुलांना शिकवताना त्यांनी मला पाहिलं आणि त्यांना ते खूप आवडलं. मग त्यांनी कात्रजला मामासाहेब मोळे या ठिकाणी एक मॅट एक्स्ट्रा होती, तर त्यांनी मला लगेच बोलवून घेतलं आणि सांगितलं की अशा काथेच्या मॅटवर मुलांना शिकवण्यापेक्षा तू काम चांगलं करतोयस, तुला मी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट पुरवतो आणि याच्याबरोबर तू मुलींचंही केंद्र सुरू केलं तर भविष्यात तुला निश्चित फायदेची ठरेल. आणि सरांची ती प्रेरणा मला आयुष्याला कलाटणी देणारी ठरली आणि त्यामुळे सरांच्या म्हणजे सानिध्यामध्ये मी जास्तीत जास्त आलो. कधीपासून चालू केले संकुलन? 2005 पासून सुरू केलं आणि 2007 नंतर बाळासाहेब लांडगे हे कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस आहेत, तर त्यांच्याकडे मी आता कार्यालयीन सचिव म्हणून गेली 10 वर्ष झालं काम पाहतोय. त्याच्यामुळे सरांचा आणि माझा संबंध अतिशय स्नेहाचा झाला आणि मला कुस्तीतले बारीक सारीक सगळे बारकावे सरांच्या सानिध्यात शिकायला मिळाले. आणि महाराष्ट्रातील इतर पैलवान आणि तालिमी यांचा संबंध आपला कसा आला? आता मी कुस्तीगीर परिषदेचा कार्यालयीन सचिव तर आहेच, पण मी आंतरराष्ट्रीय पंच सुद्धा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धा होतात त्या पार पाडण्यासाठी माझे गुरुवारी कथुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या स्पर्धा पार पाडत असतो. त्यामुळे प्रत्येक तालमीतील खेळाडू त्या ठिकाणी असतो, त्याच्यामुळे सातत्याने त्यांचा संपर्क येतो. वेगवेगळ्या ठिकाणी हे बदललेल्या नियमांचं लेक्चर देण्यासाठी मला जावं लागतं. त्याही माध्यमातून सगळ्या तालमीची आणि वस्ताद मंडळीची पंचांची सतत समन्वय साधला जातो. तर तुमच्या पंचामध्ये ते याची काय परीक्षा वगैरे असते का असं पंचाचे? अच्छा. प्रथमतः जिल्हा स्तराची पंच परीक्षा होते, मग राज्यस्तर, मग राष्ट्रीय, मग आंतरराष्ट्रीय. तर या सगळ्या परीक्षा मी टप्प्याटप्प्यामध्ये पास होत गेलो आणि खास करून म्हणजे मी या पंचपरीक्षेमध्ये भारतातून सर्वप्रथम आलेलो आहे. त्याच्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर जायला मिळालं आणि बाळासाहेब लांडगेंच्या मार्गदर्शनाखाली मी आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा पास झालो. आपण अंकिता दिदीला प्रशिक्षक आणि वडील या दोन भूमिकेतून कसं काय समजवतात? निश्चितपणे ही भूमिका थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, पण बऱ्याचदा म्हणजे एखादी गोष्ट तिच्या अंगात उतरवण्यासाठी मला वडील आणि त्या वडिलांची जी माया आहे ती बाजूला ठेवून मला प्रशिक्षकाच्या भूमिकेतनं तिच्याशी कठोर वागावं लागतं, कारण ते त्याशिवाय तिला आत्मसात होऊ शकत नाही. म्हणजे अशी द्विधा मनस्थिती बऱ्याचदा येते, पण मी माझं पालकत्व त्यावेळेला झुगारून देतो आणि निव्वळ प्रशिक्षकाच्या भूमिकेतनंच तिच्याकडे पाहावं लागतं. ते किती वर्षापासून तिला तुम्ही खेळात आणले? इयत्ता 8वी मध्ये मी तिला मॅटवर पहिल्यांदा उतरवलं. म्हणजे जवळजवळ आता 4 वर्ष झालं ती सराव करते आणि तिची खास बाब अशी आहे, जसं पदार्पण केलं तसं ती सातत्याने यशाचा एक एक टप्पा पादाक्रांत करत चाललेली आहे. आपण स्वतः कुस्ती क्षेत्राबद्दल काय सांगाल? खरं पाहायला गेलं तर म्हणजे माझ्या कुटुंबामध्येच कुस्ती असल्यामुळं मला त्याची तर आवड आहेच, पण माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा जो काही विकास झाला किंवा माझा जीवनपट जो बदलत गेला, जी लोकप्रियता मिळाली ती निव्वळ कुस्ती आणि कुस्तीमुळे मिळाली. त्याच्यामुळं मी कायमस्वरूपी रुजू असलेलं प्राध्यापक पदाची नोकरी सुद्धा या कुस्तीमुळे सोडली, कारण मला आता अखेरपर्यंत कुस्तीची आणि कुस्तीची सेवा करायची आहे की ज्या कुस्तीमुळे मी आज या स्टेजला आहे. म्हणजे तुम्हाला हे संकलन खोलायचं सुचलं कसं? मी अगोदरच तुम्हाला नमूद केलं की बाळासाहेब लांडगे सर आळंदीमध्ये आलेले होते, माझे गुरुवारे कथुरे सर, या दोघांच्या सततच्या प्रेरणेमुळं आणि कुटुंबामध्ये पूर्वी तालीम होती. आम्ही केळगाव या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी माझे वडील आणि त्यांचे 3 सख्खे भाऊ यांनी मिळून एक छोटी तालीम बांधलेली होती घरामध्ये आणि वडिलांची फार मोठी इच्छा होती. माझ्या स्वर्गीय धुंडीबाबू गुंडे हे माझे वडील, त्यांची फार इच्छा होती की आपलं स्वतःचं असं एक कुस्ती संकुल असावं. त्याच्यामुळे मी क्लासेस बंद केले, मी ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत जे क्लास घ्यायचो ते बंद केलं आणि व्यायामशाळा सुरू केली.
आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही तरुण मुला-मुलींना कुस्तीबद्दल येण्यासाठी काय मार्गदर्शन कराल? माझा तर सर्वांसाठी एक प्रांजळ असा संदेश आहे की स्पर्धेचं युग आहे, गतिमान युग आहे, धावपळ आहे आणि खाणं निकृष्ट दर्जाचं आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी सातत्याने मुलांनी व्यायाम केला पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन मी असं सांगेन की मुलींनी तर या क्षेत्रात निश्चित आलं पाहिजे. कारण माझ्याकडे आतापर्यंत 10 ते 12 मुली पोलीस भरती झालेल्या आहेत, 2 मुली PSI झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मुलींसाठी तर नोकरी मिळवण्यासाठीच नव्हे तर सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मुलांबरोबर मुलींसाठी हा खेळ अतिशय उत्तम आहे. तुमच्या संकुलमध्ये किती मुलं मुली आहेत आता सध्या? आता माझ्याकडे 53 मुलं आहेत आणि 27 मुली कुस्ती प्रशिक्षण घेत आहेत. म्हणजे टोटल 70-80 मुलं कंटिन्युअसली राहतात. जाणारे येणाऱ्यांची संख्या थोडीफार असते, पण एक 65 ते 70 मुलं कायमस्वरूपी निवासी आहेत. बरं, याच्यासाठी तुम्ही काय फी वगैरे घेता का त्या मुलांकडून? मी फक्त त्यांच्याकडनं मेसची फी घेतो. अच्छा. माझं जे प्रशिक्षण आहे ते आणि इतर राहण्याची सुविधा आपण मुलांसाठी फ्री ठेवलेली आहे. अच्छा. फक्त दर जो मेसचा खर्च आहे, 2 टायमाचं जेवण, सकाळचा नाश्ता, हा मात्र पालकांनी दर महिन्याला येऊन भरायचा असतो. अच्छा. वेगळी काही फी आपण घेत नाही त्यांच्याकडे. तुला काय कुस्तीबद्दल काय सांगायचं काय? दिदीला मुलींना काय सांगू शकते किंवा याच्यामध्ये या वगैरे असं? आत्ताच्या जीवनामध्ये ना मुलींमध्ये म्हणजे खूप भीती निर्माण झालेली अच्छा. आहे. बाहेर पडणं सुद्धा मुलींना खूप अवघड झालेले. त्याच्यामुळे जर कुस्तीमुळे त्या जरा ना अशा निडर बनतात आणि बाहेर पडू शकतात. मुलींसाठी कुस्ती या दृष्टीने खूप महत्वाची आणि पुढे भविष्यात त्यांना कुस्तीमुळे नोकरी सुद्धा खूप चांगली मिळू शकते. आता पुढल्या जीवनामध्ये तर तुझं ध्येय काय आहे किंवा तू काय मिळवलंय, असं मिळवणार आहे वगैरे असं काय? आता माझं म्हणजे खास म्हणजे जे प्रशिक्षण चालू आहे ते आता होणार, पुढे जे राष्ट्रकुल होईल 2016 मध्ये ऑलिम्पिक होईल आणि त्याच्यानंतर 2018 मध्ये राष्ट्रकुल त्याच्यासाठी. अच्छा, ठीक आहे सर, धन्यवाद सर.